विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित या विषयातील सराव संच क्रमांक 1.1 सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा। प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा। तर आपल्याला खाली काही परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्या परिमेय संख्या आपल्याला खाली संख्या रेषेवर दाखवायचे आहेत। तर सुरुवातीला आपण एक संख्या रेषा काढूया। तर संख्या रेषा काढत असताना या संख्या रेषेच्या मधोमध आपल्याला एक बिंदू द्यायचा आहे आणि त्याखाली शून्य लिहायचं आहे। त्यानंतर या शून्याच्या उजवीकडे समान अंतरावर आपल्याला बिंदू देऊन त्याखाली 1 2 3 4 याप्रमाणे अंक लिहायचे आहे। त्याचबरोबर शून्याच्या डावीकडे आपल्याला तेवढ्याच अंतरावर बिंदू देऊन त्या बिंदूखाली आपल्याला अनुक्रमे -1 -2 -3 -4 याप्रमाणे अंक लिहायचे आहे। त्याचबरोबर संख्या रेषा काढत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की दिलेल्या परिमेय संख्येमध्ये जर छेदस्थानी लहान अंक असेल तर हे जे अंतर आहे प्रत्येक एककामधलं जे अंतर आहे ते कमी घेतलं तरी चालेल, परंतु जर दिलेल्या परिमेय संख्येमध्ये छेदस्थानी जर मोठा अंक असेल तर हे जे अंतर आहे प्रत्येक एककामधलं हे आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे याप्रमाणे। तर ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। यानंतर या संख्या रेषेवर आपण या परिमेय संख्या दाखवूया। तर सुरुवातीची परिमेय संख्या आहे 3/2। तर सुरुवातीला आपण या परिमेय संख्येचा अर्थ समजून घेऊया, त्यानंतर आपल्याला ही परिमेय संख्या या संख्या रेषेवर दाखवताना सोयीचं होईल। तर बघा 3/2 म्हणजे काय की एकाचे जर 2 समान भाग केले, एकाचे 2 समान भाग केले तर त्या समान भागासारखे 3 भाग, केलेल्या 2 समान भागासारखे 3 भाग म्हणजे 3/2। तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की हे जे एकक आहे या प्रत्येक एककाचे 2 समान भाग, छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्ये एवढे भाग आपल्याला करावं लागेल, परंतु समान भाग करावा लागेल। तर 0 ते 1 याचे 2 समान भाग करूया आपण, म्हणजे आपल्याला याच्या मधोमध एक बिंदू द्यावा लागेल याप्रमाणे। त्यानंतर पुन्हा 1 ते 2 याचे सुद्धा 2 समान भाग करायचे आहे, 2 ते 3 याचे सुद्धा समान भाग करायचे आहे। त्याचबरोबर 0 ते -1 याचे सुद्धा समान भाग करायचे आहे, -1 ते -2 याचे सुद्धा समान भाग, त्यानंतर -2 ते -3 याचे सुद्धा, म्हणजे प्रत्येक एककाचे 2 समान भाग करायचे आहे। तर अशा प्रकारे आपण प्रत्येक एककाचे 2 समान भाग केलेले आहे आणि आपली परिमेय संख्या आहे 3/2। म्हणजे आपण जे प्रत्येक एककाचे 2 समान भाग केलेले आहे त्यासारखे 3 भाग म्हणजेच 3/2। आणि ही जी परिमेय संख्या आहे ती धनसंख्या आहे, त्यामुळे या शून्याच्या उजवीकडे आपल्याला जावं लागेल आणि या शून्यापासून 3 भाग आपल्याला घ्यावा लागेल। तर हा 1, हा 2 आणि हा 3। तर हा जो बिंदू आहे हा दर्शवतो 3/2। यानंतर पुढली परिमेय संख्या आहे 5/2 आणि ही सुद्धा धनसंख्या आहे, त्यामुळे आपल्याला या शून्यापासून उजवीकडे 5 समान भाग मोजावे लागतील। तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू 5/2 ही परिमेय संख्या दर्शवते। त्यानंतर पुढली परिमेय संख्या आहे ऋण, इथे ऋण आहे, -3/2। तर ही परिमेय संख्या ऋण संख्या असल्यामुळे शून्यापासून डावीकडे आपल्याला 3 भाग मोजावे लागतील। तर शून्यापासून हा पहिला भाग, 2 3 भाग, म्हणजे हा जो बिंदू आहे हा -3/2 ही परिमेय संख्या दर्शवते। मागील उदाहरणामध्ये आपण या गटामधील परिमेय संख्या रेषेवर दर्शवल्या आहे। त्यानंतर आता आपण या गटामधल्या संख्या रेषेवर दर्शवूया। तर सुरुवातीला आपण एक संख्या रेषा काढून घेऊया। तर बघा या गटामध्ये ज्या परिमेय संख्या आहे या परिमेय संख्येच्या छेदस्थानी 5 हा अंक आहे, त्यामुळे या संख्या रेषेवर आपल्याला या प्रत्येक एककाचे 5 समान भाग करावे लागतील। तर आपण आता या प्रत्येक एककाचे 5 समान भाग करूया। तर अशा प्रकारे आपण या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे 5 समान भाग केलेले आहे। तर आपली या गटातील पहिली परिमेय संख्या आहे 7/5, म्हणजेच आपण जे 5 समान भाग केले त्या समान भागासारखे 7 भाग, आणि ही परिमेय संख्या धन परिमेय संख्या, त्यामुळे शून्यापासून उजवीकडे आपल्याला 7 भाग मोजावे लागतील। तर हा 1 2 3 4 5 6 7, तर हा जो बिंदू आहे हा बिंदू
7/5 ही परिमेय संख्या दर्शवते. त्यानंतर आहे दुसरी परिमेय संख्या ऋण 2/5 म्हणजे आपण केलेल्या 5 समान भागासारखे 2 भाग, परंतु ही संख्या ऋण आहे त्यामुळे शून्यापासून डावीकडे 2 भाग म्हणजे हा पहिला भाग आणि हा दुसरा, म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू ऋण 2/5 ही परिमेय संख्या दर्शवते. त्यानंतर आहे तिसरी परिमेय संख्या ऋण 4/5 म्हणजे आपण केलेल्या 5 समान भागासारखे 4 भाग, परंतु ही संख्या ऋण आहे त्यामुळे शून्यापासून डावीकडे 4 भाग 1 2 3 4 म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू ऋण 4/5 ही परिमेय संख्या दर्शवते. या उदाहरणामध्ये आपल्याला या तिसऱ्या गटातील परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहे आणि या गटामधील ज्या परिमेय संख्या आहे या परिमेय संख्येच्या छदस्थानी 8 हा अंक आहे आणि 8 हा अंक थोडा मोठा आहे, त्यामुळे संख्या रेषा काढत असताना आपल्याला प्रत्येक एककातील जे अंतर आहे ते थोडं जास्त घ्यावं लागेल याप्रमाणे. यानंतर या परिमेय संख्येमध्ये छदस्थानी 8 आहे, त्यामुळे संख्या रेषेवर जे प्रत्येक एकक आहे या प्रत्येक एककाचे आपल्याला 8 समान भाग करावे लागतील. तर आता ते आपण करूया. तर अशा प्रकारे आपण या प्रत्येक एककाचे 8 समान भाग केलेले आहे. त्यानंतर आता आपण या संख्या रेषेवर ही जी पहिली परिमेय संख्या आहे ती दाखवूया. तर पहिली परिमेय संख्या आहे ऋण 5/8 म्हणजे आपण केलेल्या या 8 समान भागासारखे 5 भाग, परंतु ही परिमेय संख्या ऋण आहे त्यामुळे शून्यापासून डावीकडे आपल्याला 5 भाग मोजावे लागतील. तर हा 1 2 3 4 आणि हा 5 म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू आपल्याला ऋण 5/8 ही परिमेय संख्या दर्शवतो. त्यानंतर आहे 11/8 म्हणजे 8 समान भागासारखे 11 भाग आणि ही धन परिमेय संख्या आहे त्यामुळे शून्यापासून उजवीकडे आपल्याला 11 भाग मोजावे लागतील. तर हा पहिला भाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू 11/8 ही परिमेय संख्या दर्शवतो. यानंतर पुढलं उदाहरण सोडवूया. या उदाहरणामध्ये आपण या चौथ्या गटातील या परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवूया आणि या परिमेय संख्येमध्ये बघा छदस्थानी 10 हा अंक आहे आणि हा मोठा अंक आहे, त्यामुळे संख्या रेषा काढत असताना आपल्याला प्रत्येक एककातील जे अंतर आहे ते थोडं जास्त घ्यावं लागेल याप्रमाणे. यानंतर दिलेल्या परिमेय संख्येमध्ये छदस्थानी 10 हा अंक आहे, त्यामुळे या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे आपल्याला 10 समान भाग करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रत्येक एककाचे 10 समान भाग केलेले आहे. त्यानंतर पहिली परिमेय संख्या आहे 13/10 आणि ही परिमेय संख्या धन परिमेय संख्या आहे, त्यामुळे आपल्याला शून्याच्या उजवीकडे 13 भाग मोजावे लागतील. तर हा शून्यापासून पहिला भाग 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू 13/10 ही परिमेय संख्या दर्शवते. त्यानंतर दुसरी परिमेय संख्या आहे ऋण 17/10 म्हणजे 10 समान भागासारखे 17 भाग आणि ही संख्या ऋण संख्या आहे, त्यामुळे शून्यापासून डावीकडे आपल्याला 17 भाग मोजावे लागतील. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. तर हा जो बिंदू आहे हा बिंदू ऋण 17/10 ही परिमेय संख्या दर्शवते. दुसरा प्रश्न आहे दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आणि यामध्ये एक संख्या रेषा दिलेली आहे आणि या संख्या रेषेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. तर पहिला प्रश्न आहे बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. तर सुरुवातीला आपल्याला या संख्या रेषेवर बी हा बिंदू कोठे आहे ते शोधावं लागेल. तर बी बिंदू हा या ठिकाणी आहे आणि हा बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो ते आपल्याला आता शोधायचं आहे. तर बघा शून्यापासून या बी बिंदूपर्यंत एकूण भाग आपल्याला
मोजून काढायचे आहे. तर बघा, हा पहिला भाग, दुसरा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 भाग. पुन्हा आपल्याला शोधावं लागेल की या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे किती समान भाग केलेले आहेत. तर बघा, 1, 2, 3, 4 समान भाग केलेले आहेत. आणि बी बिंदू हा शून्याच्या डावीकडे आहे, त्यामुळे हा बिंदू ऋण परिमेय संख्या दर्शवेल. तर अशा प्रकारे बी हा बिंदू ऋण 10°/4 ही परिमेय संख्या दर्शवतो. त्याचसोबत या परिमेय संख्येला आपण सरळ रूप देऊ शकतो. बेदुने 4 आणि बेपंच 10 म्हणजेच ऋण 5/2. म्हणजे हे जे दोन्ही अपूर्णांक आहे सममूल्य अपूर्णांक आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण सोडवूया. 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. तर बघा, 1.3/4 याला सुरुवातीला आपण काय करूया, अंशाधिक अपूर्णांकात त्याचं रूपांतर करूया. 4 × 1 = 4 म्हणजे 4 × 1 + 3 बरोबर 4 × 4 + 3 7/4. तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर सुरुवातीला आपल्याला या अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, याचा अर्थ काय आहे की आपण केलेल्या 4 समान भागासारखे 7 भाग आणि ही परिमेय संख्या धन आहे, त्यामुळे शून्यापासून उजवीकडे आपल्याला 7 भाग मोजावे लागतील. तर हा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर हा जो बिंदू आहे म्हणजे सी हा बिंदू 7/4 किंवा 1.3/4 ही परिमेय संख्या दर्शवते. यानंतर तिसरे उदाहरण आहे. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. तर बघा, या ठिकाणी डी हा बिंदू कुठे आहे, या ठिकाणी आहे. आणि हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवते ते आपण सुरुवातीला पाहूया. तर बघा, शून्यापासून या डी पर्यंत एकूण किती समान भाग आहे ते मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 समान भाग आहे आणि प्रत्येक एककाचे आपण किती भाग केलेले आहे समान, 4. म्हणून डी हा बिंदू 10/4 ही परिमेय संख्या दर्शवते. आणि 10/4 याला जर आपण 10/4 याला जर आपण सरळ रूप दिलं तर बेदुने 4 आणि बेपंच 10 म्हणजेच 5/2. म्हणजेच डी हा बिंदू 5/2 ही परिमेय संख्या दर्शवते. तर हे जे विधान आहे डी हे विधान सत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित या विषयातील सराव संच क्रमांक 1.1 सोडवलेला आहे. तर आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सराव संचासह.